आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सूर्या, हळू हळू। सावकाश हळू। तू इथं? तुम्ही इकडं? लाज नाही वाटत तुम्हाला? किती खोटं वागणार होत अजून माझ्याशी? मला फसवलात, माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला। हे असले धंदे करताना ना एकदा तरी आपल्या बाळाचा विचार करायचा होता। आपलं बाळ म्हणजे तुम्ही दोघं नवरा बायको आहे आणि तुमच्या पोटातलं बाळ यांचं? किती नीच असाल ना तुम्ही? इतरांच्या आयुष्याशी घेताना काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? बायको, तू माझं ऐकून घे। हे बघ, काही ऐकायचं नाहीये मला आणि माझ्याशी अजिबात बोलू नका। नाहीये मी तुमची बायको। आपलं जे काही नातं होतं ना ते आज संपलंय। तेजू, ही कोण होती ही बाई? ही खरंच तुमची बायको आहे? हे सगळं काय होतं? बोला की। सरक। नाही सरणार। आधी मी विचारते त्या प्रश्नांची उत्तरं द्या। कोण होती ती बाई? खरंच तुमच्या लग्नाची बायको आहे? अहो, तुम्हाला मूल होणार आहे असं म्हणाली ती। म्हणजे तुम्ही मला फसवलं। हे एवढं सगळं माझ्यापासून लपवून ठेवलं तुम्ही? ऐक, सर बाजूला, मला जाऊ दे। नाही सरणार म्हणाले ना। आधी मला खरं खरं काय ते सांगा। हो,
मी किती स्वप्न बघितली होती हो तुमच्याशी लग्न करायची. तुम्ही का वागलात असं माझ्याशी? का वागलात माझ्याशी? हो बाजूला. नाही सोडणार म्हणाले ना. का खेळलास माझ्या आयुष्याशी? का? अरे नीच माणसा, तुला मी एवढा जीव लावला आणि तू मलाच इडक काढलास. एवढं खोटं बोललास तू माझ्याशी. मी असं नाही सोडणार आहे तुला. अख्ख्या गावाला दाखवेन तुझी काय अवकात आहे, तेव्हाच गप्पा बसेल. सगळ्यांना ओरडून सांगेन तू काय लायकीचा आहेस ते. गप, गप. जो आपल्या कापला चला उभा कापला. हे लक्षात ठेव. तुला जर तुझा जीव शाबूत ठेवायचा असेल ना, शांत राहायचं. कुठं कापून टाकील ना, तुझ्या आजूबाजूच्या लोकांना पण काढणार नाही. काय आता माझ्या समोर आहे ना, हा सगळा प्रकार वाढून ठेवलाय म्हणून. नाही तर तुझा निकाल आहे ना, माझ्यावर हात उचलला ना, तवाच लावला असता. त्यामुळे शांत बसायचं. शांत बसायचं. कळलं का? अरे दत्तू, तुझा व्यायाम आहे ना 5वीला पुजलाय बघ. हो ना. हो, तब्येत कशी एकदम अशी तंदुरुस्त असली पाहिजे. काय मम्मी? हा मग माझं पोरग उगाच नाही राजबिंडा दिसत. खात्या पित्या घरचं आहे ते सगळं खरे, पण कुटुंबाकडे लक्ष देणं गरजेचं आहे का नाही? नाहीतर आहे ना, तुझ्या कटकटीने ना त्याचं लग्न झालंय म्हणून एक दिवस विसरून जाईल तो. ओ कधी मी कटकट केली तुमच्या माग? उगाच तोंडाला येईल ती बोलू नका उगाच. दत्तू, धनु, मला काय असं वाटतंय, तुम्ही दोघांनी बाहेर कुठं फिरायला म्हणजे ते हनीमूनला जावं असं मला वाटतंय. काय? त्यात काय झालं? अगं लग्न झालं की सगळे जोडपे जातात की. अगं धनु, अगं याच्याने एकमेकाचा स्वभाव कळतो, जाणून घेणं होतं, समजून घेणं होतंय ना. म्हणून आता तुम्ही दोघं काही ठरवा ना. मी ठरवून टाकलं मग. हो ना. हो, यातलाही खर्च होईल. आणि धनु आणि मी काय ओळखत नाही एकमेकांना. हवा आधीपासून ओळखतेच की. हा ना. मला लई काम आहेत. मरणाची काम आहेत. मला नाही जमणार. ए तुझी रावली सगळी कामं कळालं का? तू आणि काम कधी कधी जमलंय का? मी करतो काय बरोबर करायची ती काम. हे तिकीट घे आणि उद्याच्या उद्या जायची तयारी करायची. बॅगा भरायला घ्या. धरू बॅग भरायला घ्या. अहो नाना, पण कशाला? पण बिन काय नाही. धनु, मी आता तुझं काय ऐकून घेणार नाही. तू जेव्हा बोलत होतीस तेव्हा मी ऐकून घेतलं ना. आता माझं ऐकायचं.